नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश एस मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन वॅकन्सी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, मात्र 10वी पासवर ही असणार आहे. महिला व पुरुष दोन्ही तुम्ही अप्लाय करू शकता. अतिशय चांगली वॅकन्सी असणार आहे. रिझर्व्ह बँक इंडियामधली असणार आहे ही वॅकन्सी. ऑफिस असिस्टंट या पदासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे 572 जागा 572 जागा इथे असणार आहे. त्याचबरोबर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे आहे. त्याचबरोबर इथे आता एक्झाम तारीख काय राहील, तुम्हाला अप्लाय करण्याची तारीख काय राहील ते तुम्हाला 15 जानेवारी 2026 पासून ते 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर टेंटेटिव्ह ऑनलाईन एक्झाम टेस्ट जे आहे तुमची 28 फेब्रुवारी या 1 मार्च पर्यंत ते तुमच्या घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता एज लिमिट काय आहे? एज लिमिट बघू शकता इथे 18 ते 25 वर्षापर्यंत एज लिमिट मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी. त्याचबरोबर SC ST ला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि त्याचबरोबर OBC ला 3 वर्षाचा आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी जे आहे ते 2/1/2001 पासून ते 1/1/2008 पर्यंत डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता जे क्वालिफिकेशन काय आहे ते क्वालिफिकेशनचा जे पूर्ण मी तुम्हाला समजावून सांगतो. यामध्ये क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता 10वी पास मागितलेले आहे. त्याचबरोबर ज्या स्टेटमध्ये तुम्ही आहात त्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करायचे आहे. इथे लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, रिजनल ज्युरिडिक्शन ऑफ द रिक्रुटिंग ऑफिस टू विच शी इज अप्लाइंग ही इज अप्लाइंग इथे लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. किंवा तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर भरत असाल तर तुम्हाला त्या जिल्ह्यातली त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला आलेली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जिथे तुम्ही भराल, ज्या स्टेटमध्ये जर भराल तिथे तुम्हाला लँग्वेज आलेली पाहिजे. त्याचबरोबर आता जे स्टेट वाईज जे वॅकन्सी आहे ते स्टेट वाईज वॅकन्सी इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. इथे स्टेट वाईज पूर्ण वॅकन्सी दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, मुंबईमध्ये बघू शकता तुम्ही. टोटल जे वॅकन्सी आहेत ते इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. 33 वॅकन्सी आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातील भरायचे आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सी दिलेली आहे. त्याचबरोबर इथे जे टोटल वॅकन्सी आहे ते 572 वॅकन्सीसाठी जागा निघालेली आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे. त्याचबरोबर आता इथे समोर सिलेबस इथे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इथे 120 क्वेश्चन असणार आहे 120 मार्क्ससाठी आणि त्याला टाइम जे असणार आहे ते 1.5 घंट्याच्या म्हणजे 90 मिनिट तुम्हाला टाइम असणार आहे. रिझनिंगला 30 क्वेश्चन 30 नंबरसाठी, इंग्लिशसाठी 30 क्वेश्चन 30 नंबरसाठी, जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 नंबरसाठी तुम्हाला दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर मॅथ्स न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यातील तुम्ही ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय कराल विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेटसाठी तुम्हाला तिची लँग्वेज इथे आलेली पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा इथे तुम्हाला होणार आहे. तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या लँग्वेज जसं आता तुम्ही महाराष्ट्रातील भराल तर तुम्हाला मराठी आलेली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यातील भराल त्याची सुद्धा लिस्ट इथे दिलेली आहे. तुम्हाला ज्या स्टेटमध्ये तुम्ही भराल तिची लँग्वेज तुम्हाला सुद्धा आलेली पाहिजे. त्याचबरोबर आता लँग्वेजचे चार्ट जे आहे ते तुम्हाला मी इथे दाखवतो विद्यार्थी. त्या अगोदर तुम्ही सर्वात पहिले फीस पाहून घ्या. फीस किती असणार आहे. यामध्ये SC ST ला जे फीस असणार आहे ते ₹50 प्लस GST असणार आहे. त्याचबरोबर जनरल OBC आणि EWS साठी 450 प्लस GST आणि जे स्टाफ मेंबर असतात त्यांना नील आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता आणि जे तुमचं जे पेपर आहे तिथे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ह्या पेपरमध्ये. त्याचबरोबर आता इथे समोर लँग्वेज चार्ट पाहू शकता. इथे लँग्वेज ज्या स्टेटमधील तुम्ही इथे भराल विद्यार्थी मित्रांनो तिची लँग्वेज तुम्हाला दिलेली आहे. इथे जर अहमदाबाद भराल तर गुजराती आलेले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही मुंबई भराल तर तुम्हाला मराठी आणि किंवा कोकणी आली पाहिजे. यामध्ये ऑप्शन आहे. किंवा आणखी तुम्ही जर छत्तीसगड भरत असाल, चंदीगड भरत असाल, भोपाळ भरत असाल तिथे हिंदी तुम्हाला पाहिजे. वेगवेगळ्या जर तुम्ही स्टेटमधून भरत असाल तर तिथली एक लोकल लँग्वेज जी असते ते तुम्हाला आलेली पाहिजे. तेव्हा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला ही लँग्वेज कोणत्याही प्रकारची जर येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथे अपात्र ठराल.
इथे सुद्धा असं सविस्तर. त्याचबरोबर आता तुम्ही कोणत्या कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला भरू शकता. अहमदाबादमध्ये कोणते कोणते रिजन येतात इथे सगळं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे मुंबई रिजन एक आहे, तिथे महाराष्ट्र, गोवा, युनियन टेरिटरी ऑफ दादर अँड नगर हवेली इथे दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही वेगवेगळ्या याच्यातून भराल, जसं तुम्ही जर छत्तीसगड मध्य प्रदेशमधून भराल तर ते जे आहे रिक्रुटमेंट ऑफिस, जे मेन ऑफिस आहे ते भोपाळमध्ये आहे आणि तुम्हाला रिजनल ज्युरिडिक्शन आहे ते छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर आता इथे सॅलरी किती राहील ते सुद्धा तुम्ही इथे पाहून घ्या. सॅलरी जी आहे ते तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुमचं बेसिक पे जे आहे तो 24,250 असणार आहे. हे 10वी पासवर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही CHSL जे देता, CHSL देता तिथे तुम्हाला 1900 ग्रेड पे असते विद्यार्थी मित्रांनो. बेसिक पे जे असते ते 1900 असते. इथे तुम्हाला 24,250 ग्रेड पे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये जे सॅलरी आहे ते 46,029 रुपये पर मंथ भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, विथ एक्स्ट्रा अलावेन्स. त्याचबरोबर 15% तुम्हाला हाऊस रेंट सुद्धा इथे भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे खूप चांगली आहे. 10वी पासवर खूप चांगली वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे सॅलरी सुद्धा एक खूप चांगली सॅलरी तुम्हाला इथे भेटत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला नेचर ऑफ वर्क, तुम्हाला काम काय करावं लागेल ते सुद्धा इथे नेचर ऑफ वर्क तुम्ही इथे बघू शकता. ऑफिस अटेंडंट, त्याचबरोबर इथे तुम्हाला जे फाईल्स आहे त्याचं ते मॅनेजमेंट करायचे आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड्स तुम्हाला बरोबर ठेवायचे, ऑफिसचे आर्टिकल्स, त्याचबरोबर युटिलिटीज आयटम असतात ते, त्याचबरोबर डिलिव्हरी ऑफ डाक, त्याचबरोबर तुम्हाला क्लोजिंग ऑफ सेक्शन, डिव्हिजन, डिपार्टमेंट, त्याचबरोबर फोटो कॉपिंग करायची आहे. त्याचबरोबर ही नॉन क्लरिकल अँड रुटीन वर्क जे असतात त्याचे तुम्हाला मॅनेजमेंट करायचे, त्याचे असिस्ट करायचे विद्यार्थी मित्रांनो. सिनियर ऑफ द बँक ॲज पर रिक्रुटमेंट तुम्हाला असिस्ट करायचे आहे. त्याचबरोबर आता एक्झाम सेंटर काय असणार आणि तुम्हाला जे एक्झाम जे असणार आहे, एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश तर राहीलच. जर तुम्हाला मराठी पाहिजे, कोणाला कोणत्या दुसरी लँग्वेज पाहिजे ते सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. इथे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला पेपर पाहण्यात भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषेमध्ये सुद्धा पेपर तुम्ही जर तिथे लँग्वेज सिलेक्ट कराल तर तुम्हाला तिथे पाहायला भेटणार. त्याचबरोबर आता एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, इथे सगळं सगळं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, त्याचबरोबर सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, धुळे, त्याचबरोबर जळगाव, कोल्हापूर हे सगळं इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही की इथे पूर्ण ज्या जिल्ह्यातील तुम्ही आहात, जे जवळ तुमचा जिल्हा आहे तिथील तुम्ही तुमचे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर आता अप्लाय करण्याची जी लिंक आहे मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्हाला हे जी PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये सुद्धा भेटणार आहे. पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम प्रवेश SSC मध्ये सुद्धा भेटणार आहे. तिथे सुद्धा ते जॉईन करून ठेवा. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.